दफ्तरदार परिवारातर्फे आयोजित शारदोत्सव 2023 मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. शारदोत्सव अर्थातच शारदेचा सरस्वतीचा उत्सव. मंडळी, सरस्वती ही विद्या, बुद्धी, ज्ञान, विवेक आणि वाणीची देवता आहे. सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी आद्य शक्तीनं देवाच्या इच्छेनुसार स्वतःला 5 विभागामध्ये विभागलं. भगवान श्रीकृष्णाच्या वेगवेगळ्या भागातून ती राधा, पात्रा, सावित्री, दुर्गा आणि सरस्वती म्हणून दिसली. कृष्णाच्या गळ्यातून उद्भवलेल्या देवीचं नाव सरस्वती, अर्थातच वाघ, वाणी, गिरा, भाषा, शारदा, वागेश्वरी, ब्राह्मी, सोमलता, वाग्देवी अशी ती प्रसिद्ध आहे. ऋग्वेदातील 10व्या सूत्रानुसार 8व्या मंत्राप्रमाणे वाग्देवी ही सौम्य, शालीन गुणांची दात्री आणि सर्व देवतांची रक्षक आहे. विश्वाची निर्मिती हे वाग्देवीचं कार्य आहे. अर्थातच 21व्या शतकामध्ये आपलं जे ज्ञानाचं साधन आहे शिक्षण, आणि ज्ञान हेच त्याचं चलन आहे, आणि त्यामुळं साहजिकच ज्ञानाच्या वर्धिष्णुतेकडे जाण्यासाठी आपण या शारदा देवीची, सरस्वतीची निश्चितच आराधना करणार आहोत, करत आहोत. आणि म्हणून या जगाला ज्ञानी, गुणवंत, त्याचबरोबर अधिकाधिक प्रभावशाली ऋषी, महर्षी या होण्याकडेच आपण करण्यासाठीच आपण प्रार्थना करूया, नमन करूया. या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती, सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. तर मित्र हो, आताच आपण अश्विनी टिळक यांनी गायलेली ही सरस्वती प्रार्थना ऐकली. असं म्हणतात संस्कृत सुभाषितामध्ये, अपूर्व कोपी कोशोयम विद्यते तव भारती, व्ययतो वृद्धी मायाते, क्षय मायाते संचार. अर्थातच हे माता सरस्वती, तुझ्या विद्येचा, ज्ञानाचा खजिना अगदी अनोखा आहे, अपूर्व आहे. जितका खर्च करू ज्ञान तितकं ते वाढतच जातं. त्यामुळं जितका साठा करू तो समाप्त होणार असल्यानं आपल्याला ज्ञानाची प्राप्ती करण्याकडे अधिकाधिक विचार आणि कृती करायला हवी. 2021 मध्ये 40 वर्षाच्या शैक्षणिक कारकिर्दीनंतर मी सेवानिवृत्त झाले. शारदोपासना 4 दशक केल्यानंतर मनात असा विचार आला की केवळ आपण शिक्षक होतो, विद्यार्थी होतो म्हणून आपली शारदोपासना आपण बंद ठेवता कामा, म्हणजे चालू ठेवली होती, आता ती बंद होता कामा नये. नंतरही मी आयुष्याच्या या शाळेत विद्यार्थीच असणार आहे. त्यामुळे ज्ञानप्रसाराचं किंवा त्याही पेक्षा विचार प्रसाराचं काम आपण करायला हवं. या हेतूनं आम्ही कुटुंबियांनी हा शारदोत्सव कार्यक्रम आयोजित केला. शेवटच्या वर्षी 2021, गेल्या वर्षी हा कार्यक्रम झाला. आपल्या या कार्यक्रमामध्ये 20 दिग्गजांनी वेगवेगळ्या विषयांवर आपली मतं मांडली, विचार मांडले. त्यामध्ये धनश्री लेले असतील, दीपाली केळकर असतील, किंवा अगदी वाङ्मयीन ह्याच्यामध्ये भाग घेणाऱ्या यामिनी पानगावकर असतील, ज्यांची काही पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत, आणि इतर नवीन आणि जुने असे कलावंत यांनी आपल्याकडे गीताच्या माध्यमातून, अभंगांच्या माध्यमातून, मग अगदी अभंग किंवा भारुड अशीही सादर करून आपल्याला देवी समोर भक्तिगीत सादर करून रंजनाचेही काम केलेलं आहे. त्यामुळे ज्ञान, विचार आणि रंजन, मनोरंजन या त्रिसूत्रीवर आधारलेला हा
आपला कार्यक्रम आहे शारदोत्सव आणि हा कार्यक्रम किमान 11 वर्ष तरी चालू राहावा अशी माझी मनपूर्वक आशा आहे, अपेक्षा आहे. ते बळ आपल्या सर्वांच्या पाठबळीतून आणि सरस्वतीच्या आशीर्वादातून आपल्याला सर्वांना मिळणारच. श्रुती केळकर, अर्थातच श्रुतीला मी विनंती करते की तिनं सौ सुजाता आडे यांची ओळख करून द्यावी थोडक्यात. नमस्कार, मी श्रुती फणसळकर केळकर पुणे येथून बोलत आहे. तर आज शारदोत्सवानिमित्त मी सौ सुजाता आडे यांची थोडक्यात माहिती सांगणार आहे. अर्थात मी त्यांच्याबद्दल काय बोलू आणि काय नको असं झालंय, कारण नेमक्या शब्दात मांडायचं तर ते खूप अपुरं वाटेल आणि खूप बोलायचं तर ते खूप जास्त वाटेल. तर सर्वांना माहित आहे कोल्हापूर या नगरीमध्ये सौ सुजाता आडे यांचा 1953 साली जन्म झाला. शाळेपासूनच अत्यंत हुशार विद्यार्थिनी असणाऱ्या, निबंध लेखनात आणि तसेच अनेक विविध पुरस्कार त्यांनी मिळवले आहेत. 11वी शाळेत आणि जिल्ह्यात पहिल्या आल्या होत्या. त्यावेळी फक्त पुणे हे एकच बोर्ड होतं. त्यात 51वी, संस्कृतमध्ये सर्वाधिक गुण, अनेक पुरस्कारांची मानकरी, अनंत अडचणींना सामोरं जात कॉमर्समधलं शिक्षण पूर्ण तर केलंच, पण जिद्दी आणि चिकाटीनं युनिव्हर्सिटी टॉपर, नॅशनल मेरिट विनर, FY BCom पासूनच LIC मध्ये कार्यरत होत्या. नोकरी करत राहिलेले शिक्षण पूर्ण केलं. 1975 साली श्यामकांत आडे यांच्याशी प्रेमविवाह केला आणि नवजीवनास सुरुवात केली. मुलांना उत्तम प्रकारे वाढवलंच. मुलगी प्रायव्हेट कंपनीत मॅनेजर आहे, तर मुलगा टाटा कंपनीत वितरण. सौ आडेंनी ऑफिसच्या परीक्षा देणं चालू केलं. विम्यातील फेलो ऑफ इन्शुरन्स मान्यताप्राप्त पदवी मिळवली. काही व्यक्तिगत कारणांमुळे व्हॉलंटरी रिटायरमेंट स्वीकारली 2008 मध्ये. त्यानंतर नातीच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं. अनेक दिवाळी अंकात कविता लिहिते. LIC ने मानाने बोलून काही विशेष प्रशिक्षण सत्रे अभिकर्त्यांसाठी आयोजित करण्याचे काम दिले होते. आता निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखात जगत आहे. पर्यटनाची आवड, उत्तम करिअर, कथा आणि कविता लेखन, विविध विषयांवर मार्गदर्शन करणारे हे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलं आहे. तर मी सौ आडेंना विनंती करते की कार्यक्रमाची सुरुवात करावी. शारदोत्सवात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन आहे आणि त्याशिवाय आज शारदोत्सवाचं पहिलं पुष्प आपण घुमतोय. तर ह्यासाठी ज्यांनी आयोजन केलं आहे ते डॉक्टर श्रीराम दप्तरदार आणि सौ वैदेही दप्तरदार या दोघांचे मी सर्वप्रथम आभार मानते. त्यांनी या मीटिंगसाठी खूपसे परिश्रम घेतलेले आहेत. तर आता या शारदोत्सवाच्या आपण सुरुवातीलाच आज पहिल्याच दिवशी घट बसवतो आणि नंदादीप लावतो. तो नंदादीप लावताना आपण देवाजवळ प्रार्थना करतो. ती प्रार्थना अशी आहे, अखंड नंदादीप लावता एकची मागणी आता, द्यावे ते मज कारणे, तुझा तो लाववी दीप नित्य पथ दाखवणे. देवी, माझ्या अंगणात जसा अक्षय दिवा तेवत ठेवलास तसाच माझ्या पुढच्या पिढीतही तेवत ठेव. रस्ता तुझा, मंजिल तुझी, मग प्रकाशही तुझा नको का? कोल्हापूरमध्ये हा नवरात्रोत्सव फार जोरात चालतो. तेव्हा आपल्या सर्वांना माझं आग्रहाचं निमंत्रण आहे की जरूर या कोल्हापूरमध्ये या. 9 दिवस देवीची पूजा निरनिराळ्या प्रकारे केली जाते. तर अवश्य कोल्हापूरमध्ये या आणि या नवरात्रोत्सवाचा आनंद लुटा. आणि आता यानंतर वळूया आपल्या मुख्य विषयाकडे. ऐकू येतंय ना? हॅलो, होय होय, ऐकू येतंय ना? म्हणजे महत्वाची गोष्ट आहे की आधी ऐकू आलं पाहिजे, नाही तर मग त्याच्यात मजा नाही. तर आपला विषय आजचा सुखी जीवनाचा मंत्र. शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी, शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी, तिळगुळाच्या वडीपरी, तिळगुळाच्या वडीपरी, गोडवा राहू दे वैखरी. मंडळी, आपणापैकी कोणी इंजिनियर आहेत, कोणी डॉक्टर आहेत, कोणी प्राध्यापक आहेत, निरनिराळ्या पेशातले श्रेष्ठ आणि ज्येष्ठ लोक आपण सगळे मीटिंग मध्ये जॉईन झालेले आहे. पण आता आपण असं समजू की या क्षणी आपण फक्त एक रसिक श्रोता आहोत. आणि म्हणून या विवेचनाचा, सुखी जीवनाचा मंत्र या विषयाच्या वरती जे मी विवेचन करणार आहे त्याचा आपण आनंद एक रसिक श्रोता म्हणून घेऊया. विविधतेचा पाठलाग करणे आणि त्याचा मनमुराद आस्वाद घेणे हीच खरी रसिकाची श्रीमंती.
आता यासाठी काही उदाहरणं मी घेणार आहे. तर सर्वात प्रथम मला आठवतात त्या सिंधुताई सपकाळ, गरिबांची माय झालेली, ती अनाथांची माय झालेल्या सिंधुताई यांनी अतिशय गरीब मुलांना, अनाथ मुलांना पोटाशी धरलं, त्यांना खाऊ पिऊ घातलं, त्यांना शिकवलं आणि त्यांना समाजामध्ये मोठ्या मानानं उभं केलं. तेव्हा त्या बाईंचं मन किती मोठं आहे याचा विचार करा. सुखी व्हायचं असेल तर सर्वप्रथम मनाचा मोठेपणा पाहिजे आणि हा ज्याच्या जवळ आहे तो नक्की सुखी होऊ शकतो. आता दुसरी गोष्ट मी सांगणार आहे शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांची. आईन्स्टाईन हे निरनिराळ्या गावी व्याख्यानं देत फिरत असत आणि ते नेहमी गाडी घेऊन जात असत, त्यांच्याबरोबर त्यांचा ड्रायव्हर असे. मग आता हा रिकाम्या वेळात करायचं काय म्हणून हा ड्रायव्हरही त्यांच्या व्याख्यानाला पाठीमागे जाऊन बसत असे. अशी अनेक व्याख्यानं त्यांना ऐकली आणि मग त्याला असं वाटलं की जसं आपण शिक्षक दिनाला आपल्याला वाटतं बघा की एक दिवस आपण शिक्षक व्हावं, तसं तो म्हणाला, सर आता अनोळखी ठिकाणी आपण चाललोय जिथं आपणास कोणी ओळखत नाही, तर आजच्या दिवस, फक्त आजच्या दिवस, आजचा तास मी घेऊ का ऍज अ आईन्स्टाईन. तर बघा दिलदारपणा आईन्स्टाईन यांचा. ते म्हणाले घे की, काही हरकत नाही, मी आज तुझा ड्रायव्हर होतो आणि मागे जाऊन बसतो तुझ्या लेक्चरला, पाहू कसा लेक्चर देतो ते. आणि आईन्स्टाईन यांनी लेक्चर दिलं, सॉरी त्या ड्रायव्हरनी लेक्चर दिलं आईन्स्टाईनचं. फार सुंदर लेक्चर जसं तसं त्याने सगळं बोलून दाखवलं. पण तुम्हाला माहिती आहे लेक्चर झाल्यानंतर लोक प्रश्न विचारतात, शंका विचारतात आणि तसे लोकांनी शंका विचारल्या. आता आली का पंचायत. याला त्या लेक्चर शिवाय बाकी काहीच माहिती नाही, पण तो हजरजबाबी होता बिरबलासारखा. तो काय म्हणाला माहितीये, काय शुल्लक प्रश्न विचारताय म्हणाला, ह्याच्यामध्ये काही वेळ घालवावा असं मला तरी काय वाटत नाही. त्या म्हणाला माझा ड्रायव्हरच आहे सगळ्याची उत्तर दे, असं म्हणून त्यांनी साक्षात आईन्स्टाईन यांनाच बोलवलं स्टेजवर की यांच्या अशा अशा शंका आहेत, द्या उत्तर म्हणून. आणि मग आईन्स्टाईन यांनी उत्तरं दिली, शंका समाधान झालं आणि अशा तऱ्हेनं हे काम झालं. म्हणजे आईन्स्टाईन यांचं मन किती मोठं होतं हे मला सांगायचं आहे. आता वळूया आपल्याकडे. आपण कसे वागतो. आपल्याला एखादा 10वीतला मुलगा आपल्याकडे आला, 10वी पास झालेला, रिझल्ट लागल्यावरती पेढे वाटायची आपल्याकडे पद्धत आहे. आनंद साजरा करतो आपण वाटून पेढे. आपल्याला कोणीतरी एखादा पेढा दिला आणि आशीर्वादाची फुलं वेचण्यासाठी एखादा मुलगा आपल्या पायी वाकला. अपेक्षा काय आहे आपली, आपण ज्येष्ठ आहे, आपण मोठे आहे, आपण त्याला आशीर्वाद द्यायला पाहिजे, मोठा हो म्हटलं पाहिजे, शाबास म्हटलं पाहिजे, अभिनंदन म्हटलं पाहिजे. आपण तसं म्हणतोय, पण लगेच प्रश्न विचारतो की किती टक्के मिळाले. इथपर्यंत पण ठीक आहे, 70% मिळाले, ओके ठीक आहे. पण जर कोणी असं म्हणेल 70%च का, आता तुला कुठं मिळणार ऍडमिशन, असं का म्हणायचं असं मला वाटतं. कारण का त्याचे आई वडील बघून घेतील ना की 80%लाच ऍडमिशन मिळते का नाही मिळत. हा आपला प्रांतच नाहीये. आपलं काम काय आहे ऍज अ ज्येष्ठ आणि श्रेष्ठ, आपण फक्त कौतुकच करायला पाहिजे. जी मुलं आपल्या पायाशी वागतात त्यांना आपण आशीर्वादाची फुलं दिली पाहिजेत असं मला वाटतं. काही वेळेला काय होतं, मुलांना 90% मार्क पडतात, तर नातेवाईक काय म्हणतात, 90%च मिळाले होय, आम्हाला वाटलं बोर्डात आली असते. अरे करायचं काय, तुमच्या समोर जे आहे त्याचं तुम्ही कौतुक करा ना. कशासाठी असं म्हणता की बोर्डातच आली असते, आणि तुमच्या मुलांचं बघा ना, ती बोर्डात काय जिल्ह्यात तरी आलीत का. मी काय म्हणते की स्वतःकडे बघायचं थोडंसं. एक बोट जेव्हा दुसऱ्याकडे दाखवता तेव्हा स्वतःकडेही बघितलं पाहिजे. असंच एक उदाहरण आहे की ओशो म्हणतात, ओशो तर तुम्हाला माहितच आहे, ते म्हणतात की कुणाला जर आपण 1% दुःख दिलं, किती 1%, तर 100% दुःख आपल्याकडे येतं. आणि आपला विषय काय आहे, मंत्र सुखी जीवन जगण्याचा. तेव्हा आपण दुःखाला इन्व्हाइट करणार नाहीये. तर आता असंच मी एक उदाहरण सांगते की एक 10वीचा पेपर दिलेल्या मुलगी, एक मुलगी, छोटी बालिका, मुग्ध लहानशी बालिका, 10वी 15 वर्षाची अजाण बालिका,
आता 10वीची परीक्षा झाल्यानंतर कॉलेज रिझल्ट लागून कॉलेज सुरू व्हायला जवळजवळ 2-3 महिन्याचा अवकाश असतो. आणि या वेळेला मुलांना वेळ असतो म्हणून मुलं इकडं तिकडं फिरायला जातात. तेव्हा ती सहज काय म्हणाली आपल्या आईला, की आई आपण मावशीकडे जाऊया का? आता तुम्हीच मला सांगा, यात तिचं काय चुकलं का? बरं, ती गेली मावशीकडं. आता तिथून ती मावशीच्या घराकडून बाहेर फिरायला गेली. यातही तिचं काय चुकलं का? नाही. सहज आपण फिरायला गेलो आणि शोकेस मध्ये एखादी साडी दिसली, आपल्याला आवडली तर आपण घेतोच की नाही? भलेही आपल्याकडे 100च्या वर साड्या असेनात का? का? तर अहो माझी हौस आहे ती, माझ्या पैशाने मी घेते, काय कुणाचा प्रश्न येत नाही. बरोबर ना? मग त्या मुलीला एक ड्रेस, एक फ्रॉक काहीतरी आवडला. तो फ्रॉक आवडल्यावर तिनं आपल्या आईला सांगितलं, की मला हा फ्रॉक आवडलाय, आपल्याला हा घ्यायचाय. आता बघा, मावशीच्या साड्या सुद्धा 100 साड्या आहेत. पण त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. मला काय म्हणायचंय, की मावशी तिला अशी म्हणते, की तुझ्याकडे 10 ड्रेस आहेत. इन व्हॉट वे शी इज कन्सर्न विथ हर 10 ड्रेसेस. मला विचारायचं हे आहे, की तिला कोणत्या प्रकारे ती त्यामध्ये ती इन्व्हॉल्व होतीये आणि त्या लहान मुलीचं मन दुखवते. ती लहान मुलगी इतकी सुसंस्कृत आहे. कारण शिक्षण घेऊन सुशिक्षित होणं आणि सुसंस्कृत होणं याच्यामध्ये मूलतः फरक आहे. सुशिक्षित माणूस सुसंस्कृत असतोच असं नाही. म्हणून ती मावशीला काहीही बोलत नाही. ना तिची आई बोलू शकली असती, पण तीही बोलत नाही. का बोलत नाही? कारण आपण कुठल्याही माणसाचा मान ठेवतो, कोणाचा अपमान करत नाही. म्हणून असं करू नये. असं केलं असता काय होणार आहे, ती जे शब्द बोलत नाही, वर्ड्स विच आर नॉट स्पोकन, वर्ड्स विच आर नॉट स्पोकन, दे हॅव अ हेवी वेट. हे लक्षात ठेवा. जे शब्द बोलले जात नाहीत त्याचं वजन न पेलवणारं असतं. तेव्हा अशा प्रकारे कोणीच कुणाला दुःख देऊ नये असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही ठरवा. आजपासून मंडळी प्रसन्न राहायचंय, सुखी राहायचंय तर जगणं अनुभवायचंय. जगणं, एक्झिस्टन्स इज अ फॅक्ट. मी जिवंत आहे ही फॅक्ट आहे. बट लिव्हिंग इज अन आर्ट. जगणं कसं आहे? आर्ट, कला आहे ती. जीवन सुंदर आहे. जीवनाला लय आहे. जीवनाला गती आहे. जीवन सप्तरंगी आहे, कलरफुल आहे. पण ज्याच्या जवळ जीवन जगण्याची कला आहे त्याला हे सगळं जमतं. त्याला सारं समजतं, सारं उमगतं आणि म्हणूनच त्याचं जीवन सप्तरंगाने रसरसलेलं असतं. आता तुम्ही म्हणाल जीवन कठीण आहे, पण मंडळी जे कठीण आहे ते सोपं करावं, जे सोपं आहे ते सहज व्हावं आणि जे सहज आहे ते सुंदर व्हावं आणि जे सुंदर आहे ते जतन करावं. असं साधं सरळ गणित आहे जीवनाचं. आता सुख म्हणजे तरी काय हो? असा काही फॉर्म्युला आहे का त्याचा? असं आपल्याला काय दिसतं का ते सुख? बरेच जण म्हणतात माझ्या जीवनाचं गणितच चुकलं. गणित चुकलं? तर कोण म्हणते माझ्या मनासारखा मला पती मिळाला नाही. कोण म्हणते माझ्या मनासारखी पत्नीच मिळाली नाही. तर कोण म्हणते मला अंबानींच्या घरात जन्माला यायचं होतं, म्हणजे माझ्या तोंडात सोन्याचा चमचा असतो. एक वहिनी काय म्हणतात बघा, त्या म्हणतात माझा नवरा की नाही एअर इंडियातला ऑफिसर हवा होता. जगभर फुकट प्रवास, नाहीतर आमचे हे काश्मीरच्या पुढे जातील तर शपथ. पुष्कळशा बायकांना नव्हे, सर्वच बायकांना असं वाटतं की आपल्या नवऱ्याच्या डोक्यावर बऱ्यापैकी केस असावे. पण मंडळी आजच्या काळात वय वर्ष 40लाच, 40 जास्त नाही 40लाच जर केस विरळून टक्कल पडू लागले तर करायचं काय? काही करायचं नाही. बऱ्याच जणांशी मी बोलले तर म्हणतात कसं माझा नवरा ना अगदी मनासारखा आहे, पण सासू मनासारखी नाही. कोण म्हणतंय सासू खूप चांगली आहे पण नणंद लाव्या करणारी. कोण म्हणतं नणंद अगदी बहिणीसारखी आहे पण दीर भुणभुण करणार आहे. कोण म्हणते दीर भुणभुण करणार आहे. तर कोण म्हणते की काय बाई आमचे सगळे हे दीर सगळे एकाच बिल्डिंग मध्ये राहतात, त्यांचा सगळा खालीवर संचार चालू असतो, यावा जावा. मंडळी उणीव शोधून काढणं हा माणसाचा स्वभाव आहे.
उणीव शोधून काढणं हा माणसाचा स्वभाव आहे. तोंडामध्ये दात किती असतात? 32. पण एक जरी दात पडला तर आपली जीभ तिकडच जाते की नाही? मग आपण जर म्हणतो की मनासारखी माणसं मला मिळालीच नाही, मग आपण आता असा विचार करूया की कोणाला मिळाली. एखादाच भाग्यवान विरळा. आपण उदाहरण घेऊ शिवाजींचं. एवढे शूर दिलदार राजे, लाडकी राणी सईबाई, पुत्र झाला संभाजी, तिला जिजाऊंच्या मांडीवर ठेवून संसाराच्या सारीपटातून अर्ध्यावरच डाव सोडून निघून गेली. काय काय सहन करायचं. आणि सोयराबाईंच्या कारस्थानापुढे एवढा कणखर राजा हतबल झाला. काय सहन करायचं, किती सहन करायचं. मंदोदरी राणीची गोष्ट घ्या, लंकेची सम्राज्ञी, रावणाची पट्ट राणी. पण रावण सीतेसाठी त्यानं तिला अशोकवनात पळवून आणलं, अशोकवनात ठेवलं, तिची मनधरणी सुरू केली. काय काय करत होता तो, काय केलं नाही तिला वश करण्यासाठी. ते सम्राज्ञी असूनही मंदोदरीच्या जीवनाची अवस्था काय झाली याचा आपण विचार करा. पांडवांच्यातला धर्मराज खरं बोलण्यासाठी अत्यंत प्रसिद्ध, परंतु ज्या वेळेला कौरव आणि पांडव यांच्यामध्ये लढाई झाली त्यावेळेला द्रोणाचार्यांचं मनोबल खच्ची करण्यासाठी त्याला असं म्हणावं चुकून झालं असं, सॉरी. माणूस का हत्ती मला नाही माहिती असं तो म्हणाला. म्हणजेच त्याची खरं बोलण्याची प्रतिज्ञा थोडीशी त्याला कुठेतरी बट्टा लागला. राजमाता कुंती ती कर्णाची आई होती खरं म्हटलं तर, परंतु तिला कर्णाला आता बघा, सूतपुत्र 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 असं म्हणून प्रत्येक वेळेस त्या कर्णाचा अपमान केला. आणि त्यावेळेला कुंतीला मूग गिळून गप्प बसावं लागलं. प्रत्येक वेळेस असं झालेलं आहे, कारण तिला कधीच त्याला म्हणता आलं नाही की हा माझा मुलगा आहे म्हणून. तशीच गोष्ट घ्या द्रौपदीची. ज्या काळामध्ये एका राजाला 4-5 राण्या असायच्या, त्याच काळामध्ये द्रौपदीला